ओके डिअर स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये टाईपचं हेडिंग दिलं होतं, दॅट इज प्रॉब्लेम्स ऑन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. त्याला आपण कंटिन्यू करूया. त्याच्यावरती आपली टेस्ट पण झाली. बघा काय म्हटलंय त्यांनी. असं म्हटलंय शो दॅट दिस इज फ्रॉम एक्झरसाइज 3.3. एक्झरसाइज 3.3 म्हणजे E3 त्यातला 6, E3 मधला 6, क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामधला 6. काय म्हटले त्यांनी, शो दॅट 2 टाइम्स tan इनवर्स 1/3. चला माझ्यासोबत लिहा. शो दॅट 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 1/3, 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 1/3 इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4 इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4. ओके. आता आपण लेफ्ट हँड साइड घेऊया. LHS इक्वल टू 2 tan इनवर्स 1/3. सो व्हॉट इज 2 tan इनवर्स 1/3? तर 2 वेळा आहे म्हणजे 2 वेळा ॲडिशन करायची. देअरफॉर tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. सो tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. मग आपण फॉर्म्युला वापरणार कोणता? या ठिकाणी काय आहे ते नोटेशन फार महत्त्वाचे आहेत. मी याला x म्हटलं, 1/3 हा x आहे, तर x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0 आणि x इंटू वायचा जर प्रोडक्ट केला तर 1/3 इंटू 1/3 किती येतं? 1/9 अँड दॅट 1/9 इज लेस दॅन 1. मग लेस दॅन 1 असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? लेस दॅन 1 असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय व्हेन देअर इज tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. तर हे झालं आपलं बेसिक कॉन्सेप्ट. हा आपला बेसिक कॉन्सेप्ट झाला जो आपण स्टँडर्ड 12th मध्ये शिकलो. मग काय होणार बघा या फॉर्म्युलेनुसार, tan इनवर्स ऑफ x म्हणजे कोण? 1/3, y म्हणजे कोण? 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/3 इंटू 1/3. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस 1/3 2/3 अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/3 दॅट इज 1/9. मग आपण छेद समान केला, खाली छेद समान केला, रॅशनलाइज केला डिनॉमिनेटर. सो दिस इज 2/3 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 9 इंटू 1 9, 9 मायनस 1 8. सो आन्सर इज 8/9. आन्सर इज 8/9. मग काय येणार बघा. सो LHS इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय आलं 2/3 इंटू 8/9 मधला 9 वरती जाईल. सो 9/8. मग 2 ने डिवाइड केलं 4 आला, 3 ने डिवाइड केलं 3 आला. So that is equal to tan inverse of 3/4. So that is equal to tan inverse of 3/4 which is equal to RHS, hence proved. Okay. तर आपला हा एक्झरसाइज मधला तिसऱ्या मधला 6वा क्वेश्चन झाला. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. Exercise 3.3 question number 3 in that 5. show that काय म्हणले बघा, tan inverse 1/2 plus tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 equal to काय असतं 5/4. so it is equal to 5/4. ते आपलं हे प्रूव्ह करायचं. व्हेरी सिम्पल. अगेन युअर x इज 1/2. परत एकदा बघा आपला x काय आहे 1/2 विच इज ग्रेटर दॅन 0. आपला y कोण आहे 1/3 विच इज ग्रेटर दॅन 0. x इंटू y इक्वल टू 1/2 इंटू 1/3 दॅट इज इक्वल टू 1/6 विच इज लेस दॅन 1. 1/6 हा 1 पेक्षा कमी आहे. आणि जर जेव्हा x y ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते तेव्हा आपल्याकडे येतं tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y. ओके. मग आता आपण लेफ्ट हँड साइड घेऊया. LHS
that LHS equal to tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 3. So tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 3. मग आन्सर काय येणार tan inverse of इथे 1 by 2 आहे, इथे 1 by 3 आहे, upon 1 minus 1 by 2 into 1 by 3. So it is equal to tan inverse of 1 by 2 plus 1 by 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 3 into 1 3, 2 into 1 2, 3 plus 2 is 5. म्हणजे न्यूमरेटरला आलं 5 by 6 divided by 1 minus 1 by 6. 2 into 3 is 6. परत डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 6 minus 1 5 by 6 येईल. So tan inverse of 5 by 6 upon 5 by 6. So tan inverse of किती आला 1. मग परत आपला बेसिक कॉन्सेप्ट काय सांगतो तर tan pi by 4 हा 1 असतो. म्हणजे पाय बाय 4 कोण असतो tan इनवर्स ऑफ 1. मग tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू आली पाय बाय 4 दॅट इज इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. तर अशा प्रकारे आपले एक्झरसाइजमध्ये जे काही 2 प्रॉब्लेम्स होते ते दोन्ही प्रॉब्लेम्स आपले सोडवून झाले. चला आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया MCQ नंबर 14. टेक्स्टबुक मधलं MCQ नंबर 14. टेक्स्टबुक मधलं MCQ नंबर 14. काय बघा इफ tan इनवर्स 2x MCQ 14 if tan inverse 2x plus tan inverse 3x plus tan inverse 3x equal to pi by 4, then x equal to question mark. Then what is the value of x? तर x ची व्हॅल्यू किती? मग आता आपल्याला हे दिलंय. आता या ठिकाणी x आणि y जे आहे त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित नाहीयेत आणि जेव्हा x आणि y च्या व्हॅल्यूज माहित नसतात त्यावेळेस आपण हीच कंडिशन वापरायची आहे की x is greater than 0, y is greater than 0, this x is greater than 0, this x is greater than 0. म्हणजे आपण असं म्हणूया 2x is greater than 0, this 3x is greater than 0. 2x आणि 3x हे दोन्ही पण काय आहेत तर greater than 0 आहेत आणि x into y ची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 आहे. x into y ची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 आहे. मग आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहोत. ओके, दिस इज व्हेरी फेमस MCQ. दिस इज 5 स्टार. याला 5 स्टार करायचे अतिशय फेमस MCQ आहे. ओके, CETच्या परीक्षेला येतं हे. मी असं म्हणणार नाही JEE येतं पण CETच्या परीक्षेला येतं. JEEला पण याच्यावरती प्रॉब्लेम येतो त्यावेळेस असा हा ब्रॅकेट मोठा असतो, हा ब्रॅकेट मोठा असतो. घेणार आहोत आपण ते कारण JEEचं एक्झाम्पल 4 मार्क्सला असतं. हे 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. ओके, tan इनवर्स 2x प्लस tan इनवर्स 3x इक्वल टू pi by 4. मग आता आपण यासाठी फॉर्म्युला वापरायचा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. व्हॉट इज tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y? इट इज tan इनवर्स ऑफ 2x प्लस 3x upon 1 minus 2x into 3x and that is equal to pi by 4. Now tan inverse of 2x plus 3x is 5x upon 1 minus 2x into 3x is 6x square equal to pi by 4. Okay. आता या tan इनवर्सला मी तिकडे नेणार आहे. हा tan इनवर्स जेव्हा तिकडे जातो तेव्हा तो tan होतो. एका बाजूचा tan दुसऱ्या साईडला गेला LHSचा tan RHS मध्ये गेला तर tan इनवर्स होतो. LHSचा tan इनवर्स जर RHS मध्ये गेला तर tan होतो. म्हणजे काय होणार बघा 5x upon 1 minus 6x square equal to किती आलं tan pi by 4. What is tan pi by 4? tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 असते. So 5x upon 1 minus 6x square equal to किती आलं 1. फॉर्म्युला तुमचा आता पाठ झालेला आहे. व्हेरी सिंपल. x tan inverse x plus tan inverse y. It is tan inverse of x plus y upon 1 minus xy. ह्या पद्धतीने फॉर्म्युला आहे. ओके, लक्षात घ्या इनवर्स मध्ये सगळ्यात सोपा आर्टिकल हे द प्रॉब्लेम्स ऑन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. आता याला तिकडे घेऊया आपण. सो 5x इक्वल टू 1 मायनस 6x स्क्वेअर. याला सगळं इकडे घ्या. ह्या मायनस 6x स्क्वेअरला इकडे घ्या. म्हणजे काय आलं 6x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इक्वल टू 0.
6x² प्लस 5x मायनस 1 इक्वल टू 0. आता याचे आपल्याला फॅक्टर्स पडायचे आहेत. 6 इंटू मायनस 1 इज मायनस 6. 6 इंटू मायनस 1 इज मायनस 6. प्रोडक्ट बघा, प्रॉडक्ट किती आला मायनस 6 आणि ॲडिशन आली 5. ॲडिशन किती आली 5. मग आपण असं म्हणूया ना, आपण असं म्हणूया 6 मायनस 1, 6 मायनस 1 इज प्लस 5 अँड 6 इंटू मायनस 1 इज मायनस 6. म्हणजे काय आलं 6 अँड मायनस 1. सो 6x² प्लस 6x मायनस 1 इक्वल टू 0. 6x कॉमन घेतला तर काय आलं x प्लस 1, मायनस कॉमन घेतलं तर किती आलं x प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे काय आलं 6x मायनस 1 अँड x प्लस 1 इक्वल टू 0. Therefore 6x equal to 1 or x equal to minus 1. Therefore x equal to 1 by 6 or x equal to minus 1. आता तुम्हाला माहिती आहे ह्या x च्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह पाहिजेत. x च्या व्हॅल्यू काय पाहिजेत पॉझिटिव्ह. या ठिकाणी तुम्ही x ची व्हॅल्यू मायनस 1 ठेवा. आता आपल्याला शिकायचं आहे की x इक्वल टू मायनस 1 का येत नाही, तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू मायनस 1 ठेवा. x ची व्हॅल्यू जर मायनस 1 ठेवली तर मायनस 2 होईल, मायनस 2 होईल. आणि आपण काय म्हटलंय, आपण असं म्हटलंय दॅट एक्स अँड वाय मस्ट बी पॉझिटिव्ह. ते काय असले पाहिजेत पॉझिटिव्ह. इथे निगेटिव्ह येऊ शकत नाही, बरोबर. निगेटिव्ह आला तर मग हे बाहेर मग असं येणार नाही ना. आणि इथं बघा ना, दोघांचा अँगल पण π/4 आहे. π/4 आहे म्हणजे काय आहे, दॅट सोल्युशन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यानंतर हा एक्स निगेटिव्ह येईल का, नाही येणार. हा एक्स निगेटिव्ह येणार नाही. म्हणजे एक्स इक्वल टू किती आलं 1/6. दॅट इज नथिंग बट ऑप्शन बी. ऑप्शन काय आला बी आला. तर हे पॉसिबल नाही आहे. हे का पॉसिबल नाही आहे, ते इज इक्वल टू π/4 आहे. ह्या दोघांची ॲडिशन इक्वल टू π/4 आहे आणि π/4 इज 45 डिग्री विच इज लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यानंतर हे टॅन जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. मग याच्या आतमधली एक्सची व्हॅल्यू सुद्धा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. सो एक्स इक्वल टू 1/6. आणि तसंही तुमच्या ह्या दोन व्हॅल्यू झाल्या असत्या आणि तुमच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन दिलाय -1, 1/6, 2/6 अँड 3/2. तर तुम्ही आन्सर काय मार्क करायचं, एक्स इक्वल टू 1/6. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. आपल्याला अजून एक एमसीक्यू घ्यायचं आहे. दॅट इज व्हेरी सिम्पल एमसीक्यू, पण फार फेमस एमसीक्यू आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये पण एक एमसीक्यू डिस्कस केलं होतं बघा, त्याच टाईपचं एमसीक्यू आहे. त्यांनी काय म्हटलंय, द व्हॅल्यू ऑफ एमसीक्यू. एमसीक्यू नंबर किती आहे तो, तर एमसीक्यू नंबर आहे 11. एमसीक्यू नंबर 11 काय म्हटलं त्यांनी, द व्हॅल्यू ऑफ कॉट ऑफ tan inverse 2x plus cot inverse 2x plus cot inverse 2x is, what is the value of cot of tan inverse 2x plus cot inverse 2x is. आता या ठिकाणी बेसिक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला माहित पाहिजे, यूज tan inverse x plus tan inverse y, tan inverse x plus cot inverse x equal to काय असतो π/2. काय असतो π/2. It is equal to π/2. Tan sin inverse x plus cos inverse x is π/2. Sec inverse x plus cosec inverse x is π/2 and tan inverse x plus cot inverse x is π/2. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ नका. हा एक फॉर्म्युला आहे. चला थोडंसं मला सांगावं लागेल तुम्हाला. बघा, आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. त्या दोन फॉर्म्युल्यांमध्ये तुम्ही प्लीज कन्फ्यूज होऊ नका. ओके, पानाच्या वरती लिहा, यात कन्फ्यूज होऊ नये. लिहा, पानाच्या वरती लिहा, यामध्ये कन्फ्युजन ठेवू नये. कन्फ्यूज पार्ट असं लिहिलं तरी चालेल. कन्फ्यूज पार्ट काय आहे, कन्फ्यूज पार्ट बघा, साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू काय असतं π/2. नो डाऊट साइन आणि कॉसची पेअर. त्यानंतर मी मुद्दाम पुढचं घेतो, सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इट इज ऑल्सो π/2. देन कॉट इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स एक्स इट इज ऑल्सो π/2. मग कन्फ्युजन काय, तर कन्फ्युजन याच्यामध्ये बघा, टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इक्वल टू π/2 केव्हा, वेन एक्स अँड वाय इक्वल टू 1. वेन एक्स अँड वाय इक्वल टू 1. तर ह्या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. इथे कॉट इनव्हर्स एक्स टॅन इनव्हर्स एक्स दे आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. इथे टॅन इनव्हर्स झालाय पण एक्स आणि वाय वेगळे आहेत. इथे एक्स आणि एक्स सेम आहेत पण दोन्ही ठिकाणी π/2 आलाय. पण याचा आन्सर π/2 येण्यासाठी एक्स आणि वायचं प्रॉडक्ट किती आला पाहिजे 1. ह्यामध्ये प्लीज कन्फ्युजन होऊ नका. ओके, मग यूज टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू π/2. यूज टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू π/2.
अपॉन टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्सची व्हॅल्यू पाय बाय टू असते. मग एक्स एक्स हे सेम असले पाहिजे, म्हणजे 2x हे सेम आहे का नाही, म्हणजे इथं टॅन इनव्हर्स वाय प्लस कॉट इनव्हर्स वाय, यम यम वाय वाय एक्स एक्स झेड झेड 2x 3x 3x असे जर सेम असतील आणि टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्सची ॲडिशन असेल त्याचा आन्सर काय येतं पाय बाय टू. मग इथं काय नाही बघा कॉट ऑफ ह्याचं आन्सर काय आलं पाय बाय टू, काय आलं पाय बाय टू. सो टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x इज पाय बाय टू अँड कॉट पाय बाय टू आपल्याकडे कॉट पाय बाय टू. एक लक्षात घ्या तुम्हाला नाही आलं तरी चालेल पण साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज आल्याच पाहिजेत. साईन कॉट पाय बाय टू म्हणजे कॉस पाय बाय टू अपॉन साईन पाय बाय टू बरोबर. साईन 0 0 साईन 0 0 साईन 90 किती असतो 1. नेहमी साईन 0 0 पासून सुरुवात करायची. साईन 0 0 साईन 90 1 करमत नाही ना त्यांना 1 0 1 0 मध्ये खेळतात. मग साईन 90 हा 1 असतो मग कॉस 90 काय असणार 0. मग 0 अपॉन 1 किती आला 0. सो धिस आन्सर इज 0. सो यू हॅव टू मार्क ऑप्शन नंबर ए ॲज 0. तर याचं उत्तर ए आलेलं आहे ऑप्शन नंबर ए 0. तर आपला MCQ नंबर 11 सुद्धा झाला. हा कन्फ्युज्ड पार्ट होता हा पेजच्या टॉपला लिहा. इथं लिहितो ना मी कन्फ्युजन कन्फ्युजन ओके. हे कन्फ्युजन होतं ते मी तुमचं दूर केलेलं आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट MCQ नंबर 15. MCQ नंबर 15 बघा. MCQ नंबर 15 काय म्हटलं MCQ नंबर 15 मध्ये 2 tan इनवर्स 1/3 2 tan इनवर्स 1/3 2 tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/7 प्लस tan इनवर्स 1/7 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर याचं आन्सर काय असं विचारलंय. 2 tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/7 इक्वल टू वॉट असं विचारलंय. तर आता आपण 2 tan इनवर्स 1/3 ची व्हॅल्यू काढणार आहे. कशाची 2 tan इनवर्स 1/3 लक्ष द्या. सो 2 tan इनवर्स 1/3 ॲक्च्युली आपण हे घेतलेलं आहे बरोबर. सो tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. काहींचं मॅथ इतकं कच्चं असतं की त्यांना हे पण कळत नाही हे कसं आलं. तर एक लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे x प्लस एक्स किती असतो 2x. मग आपल्याला 2x दिलाय ना 2x दिलाय ना मग तो काय ना x प्लस एक्स म्हणजे 2 वेळा काय करायची त्यांची ॲडिशन. सो 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 इक्वल टू tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3 tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. आता मग फॉर्म्युला वापरणार tan इनवर्स ऑफ. आता प्रत्येक वेळेस बेसिक कन्सेप्ट सांगत नाही. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. हा तुमचा x आहे हा तुमचा y आहे. सो 1/3 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/3. सो tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस 1/3 व्हॉट इज 1/3 प्लस 1/3 दॅट इज इक्वल टू 2/3 अपॉन 1 मायनस 1/9. सो tan इनवर्स ऑफ 2/3 अपॉन 1 minus 1/9 1 minus 1/9 it is 8/9 it is 8/9. मग काय आलं बघा हे उलट होणार. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/3 8/9 चा 9 वरती गेला खाली 8 राहिला. सो tan इनवर्स ऑफ 2 ने 8 ला भाग गेले 4 आले 3 3 3/4. सो tan इनवर्स ऑफ 3/4 हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. मग यामध्ये मी इथपर्यंत पोहोचलो 2 tan इनवर्स 1/3. आता याच्या पुढचा भाग मला घ्यायचा आहे. ह्याच्या पुढे काय म्हटले त्यांनी बघा. मग आपण LHS घेतली LHS बरोबर. सो 2 tan इनवर्स 1/3 2 tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/7. व्हॉट इज 2 tan इनवर्स 1/3 दिस इज tan इनवर्स ऑफ 3/4 प्लस tan इनवर्स ऑफ 1/7. ओके. मग आपण फॉर्म्युला वापरायचा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. व्हॉट इज tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. तर त्याचा फॉर्म्युला असतो tan इनवर्स ऑफ x म्हणजे कोण 3/4 y म्हणजे कोण 1/7 अपॉन 1 मायनस 3/4 इंटू 1/7.
So tan inverse of cross multiplication करा 7 into 3 it is 21, 4 into 1 is 4, 4 into 7 is 28 divided by 1 minus 3 upon 28. Okay, so it is equal to tan inverse of 21 plus 4 25. So this is 25 by 28 divided by 28 minus 3, it is 25, 25 by 28. So answer is tan inverse of 1. And what is tan inverse of 1? It is pi by 4. So tan inverse of 1 is pi by 4. Because tan 45 is 1. So you have to click option D. तुम्हाला काय क्लिक करायचं आहे? ऑप्शन डी. तर अशा प्रकारे आपलं आन्सर येतं ऑप्शन डी, दॅट इज पाय बाय 4. ओके, आता आपण नेक्स्ट एमसीक्यू घेणार, एमसीक्यू नंबर 80. बघा एमसीक्यू नंबर 18 काय म्हटलंय? कॉस ऑफ टॅन इनवर्स 1/3 प्लस 1/2, 1/3 प्लस 1/2. कॉस ऑफ एमसीक्यू नंबर किती म्हटलं तुम्ही? एमसीक्यू नंबर 18. बघा कॉस ऑफ टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/2. कॉस ऑफ tan inverse of 1/3 plus tan inverse of 1/2 म्हणजे काय आलं बघा? cos of tan inverse 1/3 plus tan inverse 1/2, tan inverse 1/3 plus tan inverse 1/2. मग आपण फॉर्म्युला वापरायचा tan inverse x plus tan inverse y. So answer is tan inverse of 1/3 plus 1/2 upon 1 minus 1/3 into 1/2. So it is equal to cos of tan inverse of. ओके, खूप सारे ब्रॅकेट झाले. बघा इथं काय होणार? 2 प्लस 3 5, 5/6 खाली आलं 5, वरती आलं 5/6, खाली पण येतं 5/6. झालंय आपलं हे. म्हणजे काय झालं बघा? कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1. व्हॉट इज टॅन इनवर्स ऑफ 1? π/4. सो कॉस ऑफ π/4 अँड दॅट इज इक्वल टू 1/√2 आणि याची व्हॅल्यू होती 1/√2. सो यू हॅव टू क्लिक द ऑप्शन नंबर ए. तर आपण ऑप्शन नंबर ए क्लिक करणार आहोत. एमसीक्यू नंबर 19 करायचं नाही, बिकॉज एमसीक्यू नंबर 19 इट इज ऑन जनरल सोल्युशन. ते करायचं नाही. एमसीक्यू नंबर 19 करायचं नाही, जनरल सोल्युशनवरती आहे न्यू बॅचच्यासाठी. त्याच्यानंतर एमसीक्यू नंबर 3, एमसीक्यू नंबर 4 करायचं नाही, 6 करायचं नाही न्यू बॅचसाठी. त्यांना जनरल सोल्युशन काढून टाकलेलं आहे. ओके, जनरल सोल्युशन काढून टाकलेलं आहे. मिसलिनियस मधला क्वेश्चन नंबर 30. मिसलिनियस मधला 30 नेक नोट करून ठेवा. मिसलिनियस मधला 29 आपला झालेला आहे. मिसलिनियस मधला 29 आपला झालेला आहे. त्याचा आन्सर नाही का आपण एमसीक्यू मध्ये घेतलं. x इक्वल टू 1/6 tan इनवर्स 2x प्लस tan इनवर्स 3x इक्वल टू π/4. देन द व्हॅल्यू ऑफ x इज, दोन व्हॅल्यू आल्या आता, x इक्वल टू -1 अँड x इक्वल टू 1/6. आपण x इक्वल टू -1 म्हटलं, दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज x इज ग्रेटर दॅन 0 आणि मग x इक्वल टू 1/6 ही व्हॅल्यू आली. तर तो होता मिसलिनियस मधला 29. आता मिसलिनियस मधला 30 घ्यायचा आहे. शो दॅट बघा काय ना, शो दॅट tan इनवर्स 1/2, शो दॅट tan इनवर्स 1/2 मायनस tan इनवर्स 1/4 मायनस tan इनवर्स 1/4 इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2/9 equal to tan inverse of 2/9. So tan inverse 1/2 minus tan inverse 1/4 equal to tan inverse of 2/9. आता आपण घेणार लेफ्ट हँड साइड LHS. So tan inverse of 1/2 minus tan inverse of 1/4. मग tan inverse x minus tan inverse y. What is tan inverse x minus tan inverse y? It is tan inverse of 1/2 minus 1/4 upon 1 plus. इथे मायनस असेल तर न्यूमरेटरला मायनस येतं, न्यूमरेटरला मायनस असेल खाली काय येतं प्लस इंटू 1/2 इंटू 1/4. सो दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1/2 मायनस 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं
तर 4 minus 2 upon 2 into 4 is 8, 1 plus 1 by 8. So tan inverse of 4 minus 2 is 2, so 2 by 8 upon 8 plus 1 is 9, so 9 by 8. मग 2 by 8 ला 9 by 8 कॅन्सल झाले, by 8 कॅन्सल झाले, मग आलं tan inverse of 2 by 9. So that is equal to what? RHS. तर ते काय आलं? राईट हँड साईड. ओके, आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 काय म्हटलं? शो दॅट cot inverse of 1 by 3 minus tan inverse of 1 by 3. Show that cot inverse of 1 by 3 minus tan inverse of 1 by 3 equal to cot inverse of 3 by 4 equal to cot inverse of 3 by 4. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मला सांगा, आपला फॉर्म्युला कॉट इन्व्हर्स साठी आहे का? नाही. आपला फॉर्म्युला टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय साठी आहे. म्हणजे या ठिकाणचा जो कॉट आहे तो आपल्याला काय करावं लागेल? चेंज करावं लागेल बाय युझिंग रेसिप्रोकल फंक्शन. म्हणजे मी असं म्हटलं असतं, बाय रेसिप्रोकल फंक्शन बघा, कॉट इन्व्हर्स ऑफ 1 by 3 रेसिप्रोकल आतमध्ये होतो, मग तो काय होणार? टॅन इन्व्हर्स ऑफ 3. बाय रेसिप्रोकल फंक्शन कॉट इन्व्हर्स ऑफ 1 by 3 इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 3. मग आपली लेफ्ट हँड साइड येणार LHS इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1 by 3 मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 by 3. हे कॉट इन्व्हर्स ऑफ 1 by 3 जे आहेत ते आले टॅन इन्व्हर्स ऑफ 3 मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 by 3. ओके, so it is equal to tan inverse of काय ना सांगा? मायनस साइन साठी कंडिशन नाही, tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y साठी कंडिशन नाहीये. कंडिशन कोणासाठी आहेत? x is greater than 0, y is greater than 0, x and y is less than equal to, less than 1, greater than 1, equal to 1. ह्या कंडिशन फक्त tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y साठीच आहेत. tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y साठी कंडिशन नाहीत. अगेन कन्फ्युज पार्ट, पेजच्या टॉपला लिहा, कन्फ्युज पार्ट. x into y less than 1, comma, x into y equal to 1, comma, x into y greater than 1. These conditions are only for tan inverse x plus tan inverse y. त्याच्या पुढे लिहा, no condition of xy for tan inverse x minus tan inverse y. बरोबर. मग tan inverse x minus tan inverse y साठी कंडिशन का नाहीये? अरे ज्या वेळेस tan inverse x minus tan inverse y वापरतो त्यावेळेस काय होतं? वरती मायनस येते आणि खाली प्लस येते ना. मग खाली प्लस आल्यानंतर x आणि y वरती डिपेंड राहतच नाही, खाली ऑलरेडी प्लस आलंय. जर खाली मायनस आलं असतं तर ते डिपेंड राहिलं असतं. ओके, मग इथे काय आलं? 3 minus 1 by 3, 1 plus 3 into 1 by 3. So tan inverse of 3 minus 1 by 3, 3 into 3 is 9, 9 minus 1 is 8. मग वरती आलं 8 by 3 upon 3 ला 3 कॅन्सल, 1 plus 1 किती आला? 2. या 2 ने भाग दिला, ते आले 4 by 3. So it is equal to tan inverse of 4 by 3. It is equal to tan inverse of 4 by 3. पण मला cot inverse 3 by 4 पाहिजे. मग परत म्हणायचं अगेन बाय रेसिप्रोकल फंक्शन. लिहा, अगेन बाय रेसिप्रोकल फंक्शन. This tan inverse 4 by 3 is cot inverse of 3 by 4. Is cot inverse of 3 by 4. कळलं सगळ्यांना हे एक्झाम्पल्स? ओके, तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये हाच पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. अजून एक लेक्चर आपल्याला लागेल टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय आणि टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वायच्या प्रॉब्लेम्सला. ओके, ठीक आहे.